महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या इतिहासात मी यासाठी म्हटलं की शेवटी मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये 32% आहे. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये ज्यावेळेला काळा दिवस येतो त्यावेळेला तो संपूर्ण महाराष्ट्राच्या जीवनामध्ये येतो, कारण 32% ही फार मोठी संख्या आहे आणि त्याचा संपूर्ण महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि मराठा समाजाच्या आयुष्यामध्ये आजचा दिवस हा काळा दिवस आहे. स्तुती करावी स्वतःची असं कधीच आमच्या कोणाच्या स्वभावात नसताना तुम्ही हे मान्य कराल की 1902 साली शाहू महाराजांनी मराठा समाजाला दिलेलं रिझर्वेशन आरक्षण हे कधी गायब झालं कळलंच नाही. आणि त्यानंतर 69 सालापासून जेव्हा जेव्हा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब व्यतिरिक्त ओबीसीला आरक्षण देण्याचा विषय आला त्या प्रत्येक वेळेला मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची चळवळ चालली, पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आधीच्या सरकारने आरक्षण दिलं, ते हार्डली 2-3 महिने टिकलं, 6 महिने टिकलं आणि मग त्याला स्टे मिळाला. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने असा निर्णय केला होता की आता जे आरक्षण आपण देऊ ते लाँग टर्म टिकलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की मागास आयोगाची निर्मिती झाली. मागास आयोगाला सगळ्या प्रकारची साधनं पुरवली गेली, त्यांचा सर्वे नीट झाला आणि तो सर्वे मागास आयोगाचा मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्राच्या हायकोर्टाने मुंबई हायकोर्टाने मान्य केला. आणि आरक्षण जे भारतीय जनता पार्टी सरकारने दिलं होतं त्याच्यावर एका अर्थाने मोहर उठवली आणि त्याच्या आधारे गेल्या वर्ष-दीड वर्षामध्ये किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं. आपल्याला माहिती आहे की नुकतीच डेप्युटी कलेक्टर तहसीलदारची एक मोठी लिस्ट बाहेर पडली, त्याच्यामध्ये केवळ मराठा आरक्षणामुळे 73 जणांचं सिलेक्शन झालं. म्हणजे केवढा परिणाम ह्या आरक्षणाचा होतो. पण या महाभकास आघाडीला काही हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय झाला की 5 जणांच्या खंडपीठाकडे आम्ही हे आरक्षण योग्य की अयोग्य हे तपासायला पाठवतो, परंतु तोपर्यंत शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. आता काही चॅनलने एक शब्द वापरला, मला चॅनलचंही कधी कधी कळत नाही, की तात्पुरती स्थगिती. तात्पुरती स्थगिती, खंडपीठाकडे गेलेला विषय 20-20 वर्ष पूर्णच होत नाही. महाराष्ट्र कर्नाटक सीमा खंडपीठाकडे आहे, तमिळनाडूचं आरक्षण खंडपीठाकडे आहे. याचा अर्थ खंडपीठाचा निकाल लागेपर्यंत ही स्थगिती राहणार आणि आता मराठा समाजाला आंदोलन करून पण काही उपयोग नाही. हे सरकार असो, नव्याने आमचं सरकार आलं, काही करताच येणार नाही, कारण खंडपीठाचा निकाल कधी लागेल माहिती नाही. आणि त्यामुळे मी ह्याला काळा दिवस म्हटला की हे आरक्षण आता कधीपर्यंत नाही हे सांगता येत. वारंवार आम्ही ही मागणी करत होतो की याच्यामध्ये थोडं सिरियसली लक्ष द्या, याची नीट कायदेशीर तयारी करा. पण दरवेळेला आपला अशोक चव्हाणांनी ट्विट करायचं की कशी तयारी उत्तम चाललेली. साधा खंडपीठाकडे ही केस पाठवा हा अर्जसुद्धा महाराष्ट्र शासनाने केला नाही. तो विनोद पाटील, दिलीप पाटील अशांच्या अर्जावर ही केस चालली. तुम्हाला साधा अर्ज करता आला नाही. तुम्ही मागच्या डेटला स्वतःहून पायावर कुऱ्हाड मारून घेतली की तुम्ही असं म्हटलं की बा नाहीतरी आम्ही कोविडमध्ये रिक्रुटमेंट करत नाही आहोत. मग न्यायालय असं म्हणालं की ठीक आहे, तुम्ही रिक्रुटमेंट करणार नाही आहेत ना, मराठा समाजाला आरक्षण देणार नाही आहेत ना, तर तुम्ही स्टे देत नाही का. तर तुम्ही स्टे दिलाच आहे, तुम्ही पायावर कुऱ्हाड मारून घेतलीच आहे. आणि जवळजवळ तोच संदर्भ घेऊन आता सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला आहे आणि तो 5 जणांच्या खंडपीठाचा निर्णय लागेपर्यंत दिलेला आहे. मला हे कळत नाही की महाराष्ट्र सरकारला आर्ग्युमेंट करता आलं नाही का की 10% आर्थिक रिझर्वेशनसुद्धा खंडपीठाकडे गेले पण स्टे नाही आहे. तमिळनाडूचं आरक्षणसुद्धा खंडपीठाकडे गेले, स्टे नाही आहे. एकूण देशामध्ये जवळजवळ 18-20 राज्यामध्ये 50, कारण शेवटी मुद्दा काय राहिलेला आहे की मराठा समाज मागास आहे की नाही हा आता डिबेटचा मुद्दाच नाही, कारण मागास आयोग हे घटनेच्या तरतुदीप्रमाणे असल्यामुळे मागास आयोगाने मराठा समाज मागास म्हटलं की आता सुप्रीम कोर्टाचं काही म्हणणं नाही आहे. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं मागास हे कळलं पण 50% क्रॉस करायचं की नाही, 50% क्रॉस 18-20 राज्यामध्ये झालं आहे. त्या सगळ्यांचे विषयसुद्धा खंडपीठाकडे गेले पण स्टे नाही आहे. महाराष्ट्रामध्ये स्टे का.
तर माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की या महाविकास आघाडीला हे आरक्षण नकोच होतं. कोणी ज्येष्ठ नेत्याने याच्यामध्ये लक्ष दिलं हो? उद्धवजींनी लक्ष दिलं का शरद पवारांनी लक्ष दिलं? कोणी लक्ष दिलं? आणि त्यामुळे मानसिकताच अशी होती की आरक्षण स्थगित झालं, नाही मिळालं तर बरं, असं म्हणण्याला ठोस आधार आहे. याचं कारण तुम्ही ते टिकवण्यासाठी काही प्रयत्न केले नाही. आणि त्यामुळे आता याची काय प्रतिक्रिया आहे ते, कारण अंधार आहे आता मराठा समाजाच्या तरुण तरुणींच्या आयुष्यात. हा एक विषय की ज्याचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. अक्षरशः रात्रीचा दिवस करून आम्ही हे आरक्षण दिलं, टिकवलं, आणि हे सुप्रीम कोर्टामध्ये यांना टिकवता आलं नाही. हे अक्षरशः करंट लोक आहेत. दुसरा मुद्दा जो आहे तो कंगना विषयाचा जो चालला आहे, तिने काय स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट बरोबर चुकीचं, याच्या डिटेल्समध्ये आम्ही जात नाही. आम्ही त्या स्टेटमेंटशी सहमत पण नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने महिलेला सन्मान देणं शिकवलं, महिलेचं संरक्षण करणं शिकवलं. हे लांडग्यासारखे मागे लागले आहेत त्या कंगनाचे, लांडग्यासारखे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणतात, वंशज म्हणवतात, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ही शिकवणूक दिली काय? ती काय म्हणाली आहे तर कोर्टात जा, कोर्ट काय तो निर्णय देईल. पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा, तुमचंच गव्हर्नमेंट आहे ना. खोटे कंप्लेंट करताय काय, उचलून लोकांना नेताय काय, मग कंप्लेंट करा त्याच्याविरुद्ध. पण भाषा काय, मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही. मग त्यावर तिने असं म्हटलं की मुंबईत पाऊल ठेवायला देणार नाही म्हणजे मुंबई काय POK आहे का? आता हे तिचं वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे तर यात जातच नाही आहे मी. परंतु ती का म्हणाली? कारण तुम्ही म्हणता की पाऊल ठेवू देणार नाही. व्हाय? मी भारतीय आहे, संपूर्ण देशामध्ये कुठे जाण्याचा मला अधिकार आहे, मुंबईमध्ये येण्याचा अधिकार आहे. पण तरी ती चुकली असेल तर त्याच्यावर कायद्याप्रमाणे ॲक्शन होऊ शकते. ही दादागिरी चालणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये नेहमीच महिलेचं संरक्षण केलं गेलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं, शाहू महाराजांनी आम्हाला शिकवलं, महात्मा ज्योतिराव फुलेंनी आम्हाला शिकवलं, सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला शिकवलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली. त्या घटनेमध्ये कोणालाही काही बोलण्याचा अधिकार आहे. चुकीचं असेल तर कोर्टात जाऊन केस दाखल करा. कोणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे. कोण अडवणार, कशासाठी अडवणार, आणि त्यामुळे लोक सहन करणार. अनधिकृत बांधकाम आहे. अनधिकृत बांधकाम उद्या यादी घेऊन रांगेने अनधिकृत बांधकामात तोडायला सुरुवात करा. काय ते एकट्या कंगणाचंच आहे काय? आणि जर असा अघोषित स्टे आहे की कोरोनाच्या काळामध्ये कुठलंही अनधिकृत बांधकाम पाडलं जाणार नाही, असा स्टे आहे. असं असताना तिच्या घरावर कसा काय हातोडा पडला? आता तिला हायकोर्टाने एक चपराक मारली. एक सरकार एक तरी केस जिंकतंय का? काल ग्रामपंचायतची केस हरले, शेवटच्या वर्षाच्या परीक्षेचे केस हरले. आता हायकोर्टाने चपराक मारली, थांबवलं आता तोडणं. हे तुम्हाला प्रत्येक वेळेला हायकोर्टाने चपराक मारावी लागते का? आणि त्यामुळे ही दादागिरी चालणार नाही. आणि हे जे एक नवीन सरकार निर्माण झालेलं आहे ना, संजय राऊत नावाचं, याला सरकारने आवर घालावा. हे अशा प्रकारचं जे चाललं आहे हरामखोर वगैरे म्हणणं ते चालणार नाही. पहिलं म्हणायचं आणि मग म्हणायचं मी नॉटी म्हटलं. अरे वा, तुम्ही कधी इंग्लिशमध्ये बोलायला आलात? तुम्ही तर दुकानावरचे बोर्ड पण इंग्लिशमधले आणि हिंदीमधले ठेवू देत नाही ना. त्यामुळे तुम्ही मराठीतच म्हटलं पाहिजे. आणि तुम्ही नॉटिव्हिटी काय म्हणाला, हरामखोरच म्हणालेला. आणि त्यामुळे हे जे चाललं आहे ते महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे आम्ही चालू देणार नाही. तिसरा जो मुद्दा आहे की कॅगचा रिपोर्ट विषय चालला आहे. काल देवेंद्रजींनी त्यावर मांडलं. त्यात एक छोटासा PWD संबंधीचा उल्लेख आहे. सायन पनवेलला प्रचंड खड्डे पडले होते. आपण येऊ पण शकत नव्हता, इतके हैराणी होती. आपण नव्याने, कारण त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की ते एका कंपनीला काम दिलं, त्याने ते कंपनीने नीट केलं नाही आणि त्यामुळे आपण त्यांचं टोलचे अधिकार वगैरे सगळे काढून घेतले. त्यामुळे सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. मग काय रस्ता असाच पडू द्यायचा का? म्हणून आपण 62 कोटीचं काम काढलं. ते रिसर्च टेंडरने काम काढलं. टेंडरमध्ये एकूण सायन पनवेल ज्या प्रकारचं आहे, जेवढी लांबी आहे त्याच्यामध्ये काही पॅचेस हे त्या मूळ कॉन्ट्रॅक्टरशी बोलून दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिले गेले. त्याची शासन ऑर्डर आहे. आता ते जास्त अमाऊंटला दिलं गेलं. याचं कारण ज्या दिवशी दिलं गेलं त्या दिवशीची दरसूची लावली गेली. ते जास्त अमाऊंटला दिलं गेलेलं हे मूळ कॉन्ट्रॅक्टरने बेअर करायचं असतं. त्याच्यात शासनाचा काही तोटा नसतो.
आणि त्यामुळे हे जे आज पेपरला आलेलं आहे की त्याच्यामध्ये जास्त दराने दिलं गेल्यामुळे 2 कोटीचा लॉस झाला आहे, तर तो लॉस हा मूळ कॉन्ट्रॅक्टने बेअर करत असतो, कारण त्याला वेळेत काम पुरं करता आलं नाही, त्याच्यामुळे त्यातून काढून घेतलेलं असतं. हे माधव भंडारीनं म्हटलं जातं किंवा तुम्हाला हे जमत नाही आहे, तुम्ही सगळी कामं अंगावर घेऊन बसू नका. आता हे भातखळकरांना देतो. भातखळकर म्हणाले की आजच्या रेटप्रमाणे मला परवडणार नाही, मी ते 2 रुपये जास्तीने करणार. हे 2 रुपये जास्तीचे हे भंडारीने द्यायचे असतात, याच्यात कुठे गव्हर्नमेंटचा लॉस आला. आणि त्यामुळे काही उचलायचं आणि टीका सुरू करायची. काल देवेंजींनी जलयुक्त शिवाराच्या बाबतीमध्ये सुद्धा मांडलं की जलयुक्त शिवाराचा विषय, जलसंधारणाचा विषय हा 10 वर्षाचा इंटिग्रेटेड प्रोजेक्ट रिपोर्ट. तुम्ही मध्येच त्याला स्टे दिला, तरीही त्याचे परिणाम काय माहिती आहे का तुम्हाला? की ह्या मे महिन्यामध्ये मी मदत पुनर्वसन मंत्री होतो, महसूल होतं, कृषी होतं. मराठवाड्यामध्ये हजारोच्या संख्येने टँकर द्यावे लागायचे. यावर्षी एवढ्या संख्येने टँकर द्यावे लागले नाहीत आणि लोकांनी ॲक्सेप्ट केलं ना. जलयुक्त शिवार हे लोकांनी ॲक्सेप्ट केलं, लोकांनी आपले पैसे घातले, लोकांनी आपले परिश्रम घातलं. आणि त्यामुळे रोज उठून काहीतरी नवनवीन बातम्या क्रिएट करण्याचा अर्थ नाही. PWD पुरतं तर ज्याला कोणाला कागदपत्र हवे आहेत, म्हणजे PWDने कॅगला जे स्पष्टीकरण द्यायचं असतं त्याच्या कॉपीसहित सगळं इथे आहे. त्यात कुठलाही शासनाचा तोटा झालेला नाही आणि त्यामुळे कॅगचा ठपका, कॅगचे ताशेरे असं असण्याचं कारण नाही. जसं तुम्ही आता तुमच्या चॅनल्सवर हे कॅप्शन चालवलेलं आहे की तात्पुरती स्थगिती. अरे काय कळतं का तुम्हाला स्थगिती म्हणजे काय, खंडपीठ म्हणजे काय, किती वर्ष चालतं? 20-20 वर्ष खंडपीठापुढे केस चालते, तेवढ्या वेळी स्थगिती राहणार आहे. आणि तुम्ही मराठा आरक्षणाच्या स्थगितीबद्दल त्या शासनाचा निषेध करतो. मराठा समाजाच्या आयुष्यामधला हा काळा दिवस आहे. कंगनाच्या विषयावर ती काय बोलली याच्याशी आम्ही सहमत नाही, परंतु ज्या प्रकारे लांडग्यासारखे त्याच्या मागे लागलेले आहे हे काय महाराष्ट्राला भूषणावं नाही. आणि कॅगच्या विषयातून स्पष्टीकरण दिली. एक हॅट्रिक झाली सरकारची सुप्रीम कोर्टामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे फायनल इयरची परीक्षा पुणेकर सरकारच्या विरोधात गेला. सुशांत सिंगचं प्रकरण सीबीआयकडे सुप्रीम कोर्टात गेलं. आणि तिसरा विषय, कायदेशीरदृष्ट्या राज्य सरकार आपल्याच भूमिकांकडे दुर्लक्ष करत आहे. नाही, तुम्ही 3ची यादी केली, मी आणखीन एक मोठी यादी करेन ना. काल ग्रामपंचायतीचा केस झाले ते, आणि त्यामुळे जवळजवळ गेल्या 9-10 महिन्यामध्ये एकही केस कोर्टामध्ये ते जिंकू शकले नाही. कारण मराठा आरक्षण त्याचं मोठं उदाहरण आहे. दर इज अ नो कोऑर्डिनेशन, मेस. त्या वकिलाला माहिती नाही काय मुद्दे मांडायचे, वकिलाची ऑर्डर नाही. हायकोर्टामध्ये केस चालवताना इथे जवळ एका हॉलमध्ये 3 महिने केस चालली, तर 3 महिने संध्याकाळी प्रतिकोर्ट भरवायचो की उद्या कोर्टात काय मुद्दे येतील, आपण काय मांडलं पाहिजे. खूप टॉपचे वकील त्या ठिकाणी असायचे आणि मग नेक्स्ट डे प्रभावीपणे बाजू आपण मांडायला. आणि त्यामुळे प्रत्येकाला एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघून माहिती होतं की आता कोणी बॉल उचलायचं होतं. इथे काय पत्ता नाही. त्यामुळे सुशांत सिंग राजपूतची केस असू देत किंवा लास्ट इयरची परीक्षा असू देत, ग्रामपंचायत विषय असू देत, या सरकारला फक्त आम्ही मंत्री आहोत, आम्हाला गाड्या मिळाल्या, घोडे मिळाले, बंगले मिळाले, अधिकार मिळाले, बदल्यांमध्ये पैसे खायला मिळाले, फिनिश. म्हणजे एका बाजूने कोरोना हाताबाहेर गेलेला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न, अक्षरशः शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, विदर्भातला पूर आहे. असं असताना काल 11 ते 1-2 तास हे केवळ खेळवत होते. स्थगिती म्हणजे सभागृह स्थगित करणं हे अर्धा तास करतात, 5 मिनटं करतात, 10 मिनटं करतात. 3 वेळा सभागृह स्थगित केलं विधानसभा अध्यक्षांनी, कारण बोलणंच झालं होतं की काही केल्या जास्तीत जास्त एक देवेंद्रजींचं भाषण झालं की पुढे जाऊ द्यायची नाही गाडी. अरे हिंमत नाही तुम्हाला फेस करण्याची. आमच्या भातखळकरांनी जबरदस्त तयारी केली होती, आमच्या आशिष शेलारांनी केली होती, आमच्या विखे पाटलांनी केली होती. तुम्हालाही माहिती होतं की सगळ्या चिंध्या करणार आहे ते. त्यामुळे तुम्ही म्हणता तो मुद्दा खराच आहे की काही त्यांची कायदेशीर तयारी नसते. मला जे म्हणायचं होतं तेच शरद पवारांनी म्हटलं की मला हेच म्हणायचं आहे की सुशांत सिंग राजपूतच्या विषयामध्ये सुद्धा खळखळ. 45 दिवस FIR दाखल करायचं, CBI इन्क्वायरी कर, नाही त्याला डर कशाला. तसंच कंगना काय म्हणते आहे की बॉलिवूडमधले ड्रग्सशी रिलेशन्स मला माहिती आहेत, मला त्याची माहिती द्यायची. मग तुम्ही स्वागत केलं पाहिजे ना बाबा.
त्यामुळे तुम्ही ज्या प्रकाराने ह्या सगळ्या विषयामध्ये रेजिस्ट करतात, खळखळ करतात, विरोध दर्शवतात, त्यातून दाल में कुछ काला आहे हे सर्वसामान्यांच्या घरामध्ये चहा घेता घेता व्यवस्थित चर्चा सुरू आहे. आणि शरद पवार म्हणतात ते खरं आहे की ऐन कोरोनाच्या काळामध्ये बाकी सगळी बांधकामं मातोश्री, आता आमच्या भातकळकरांनी आज ट्विट केलेलं आहे आणि फोटोसहित केलेलं आहे की मातोश्रीपासून काही मिनिटाच्या अंतरावर, हाकेच्या अंतरावर बांधकाम अतिक्रमण आहे. आता आणखीन कुठे कुठे याची मी यादी आता सांगत नाही. आता उद्या आमच्या कोणाची तरी प्रेस होऊन एक मोठी यादीच देतो आम्ही की पालकमंत्र्यांची किती अनधिकृत बांधकामं आहेत, सगळीच मोठी यादी देतो. ती सगळीच पाडा आता रांगेने. ज्या नीलमताई गोरेंना उपसभापती करण्यासाठी त्यांनी लगीन घाई केली, त्यांना मागच्या वेळेला, आमच्या सरकारच्या वेळेला 3 विधानसभा अधिवेशनामध्ये त्यांनी उपसभापती करणं टाळलं. पहिल्या दिवशी सुरू व्हायचा विषय, आज करू, उद्या करू, आज करू, उद्या करू. मग माझ्यासारख्याला ते मोकळ्याने सांगायचे जरा वरून अजून निरोप नाही आला, शेवटच्या दिवशी ठरायचं की नाही 3 अधिवेशन. पण मग आता कोरोना आहे, 3 जण कोरोनाने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, 78चं सभागृह 60च आहे, 18 जण नाही आहेत सभागृहामध्ये. कोर्टामध्ये स्टे नाही मिळाला, परंतु कोर्टाने गुरुवारची तारीख दिलेली आहे, तरी आटपा 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 आटपा, हे काय चाललं आहे? आणि त्यामुळे मी नाराजी व्यक्त करणारं पत्र लिहिलं की आम्ही आयुष्यात कधी काँग्रेसला मतदान केलं नाही, पण ऋषितुल्य व्यक्तिमत्व शिवाजीराव देशमुखांवर अविश्वास ठराव आणताना आम्हाला राष्ट्रवादीच्या बाजूने उभं राहावं लागलं. पण फ्रॉम दॅट डे त्यांनी भारतीय जनता पार्टी सरकारला कधी मदत केली नाही. त्यातलं एक उदाहरण ते की नीलमताईंना उपसभापती करायला 3 अधिवेशनं त्यांनी घेतली. आणि आतासुद्धा हे सरकार जे आहे त्या सरकारला प्लीज करण्याचा प्रयत्न केवढा की लगेच 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये घोषणा आणि बाकीचे विषय काय संपले काय? त्यामुळे मी नाराजी व्यक्त केली. नाही नाही, मला राष्ट्रवादीचा राग येत नाही. मला काल त्यांनी ज्या प्रकारे लगीनघाई केली ना, कोरोना असताना, 3 जण बाधित असताना, 78चं सभागृह 60 असताना, कोर्टात केस असताना, याबद्दल मी रागवलो. प्रतिसरकार चालवण्याच्या आविर्भावात ते आहेत आणि कोणी त्यांना टोकत नाही आहे. आणि ते आता बस कोणालाही ते इशारा देऊ शकतात, देख लेंगे हरामखोर. अरे काय चाललंय काय? तुम्हा सगळ्या माध्यमांनाही मला असं म्हणायचं आहे की तुम्ही कंगना मुंबईबद्दल बोलली, याबद्दल तुम्ही खूप कार्यक्रम टी व्हीवर चालवले. मग हा हरामखोर म्हणाला, याच्यावर चालवा काय कार्यक्रम? किंवा अशा प्रकारे हरामखोर म्हणता येतं का? त्याच्यावर तुम्ही कार्यक्रम नाही चालवणार. उद्या ठरलं यादी द्यायचं, उद्या यादी द्यायचं ठरलं. उद्या करता काय मी कशाला तसं, तेवढं तर 24 तास राहू देत तसंच. काही सुधारणा झाली नाही आणि काही सुधारणा होणार नाही. ज्या वेळेला उद्धवजी पुण्यामध्ये आले आणि जम्बो हॉस्पिटलचा विषय आला, त्यावेळेला उद्धवजींना भर बैठकीत मी असं म्हटलं की उद्धवजी हे प्रॅक्टिकल नाही, याचं कारण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला, कारण ते तुमच्या एखाद्या मित्राला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असतं, पण तिथे डॉक्टर्स कुठून आणणार, नर्सेस कुठून आणणार, वॉर्डबॉय कुठून आणणार? ते म्हणाले तो ट्रंकी जॉब असतो, त्याने सगळं करायचं असतं, तो काय चंद्रावरून आणणार काय? तसंच झालं की घाईघाईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, पण ते काही पूर्ण नाही उभं केलं. 600 ऑक्सिजन बेड ठरले, ते 300 आहेत, आणि 200 ICU बेड ठरले, ते 30 आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर उभं नाही राहिलं, आणि डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय पत्ताच नाही. 6-7 तास तिथे पेशंट पडलेला असतो, कोणी अटेंड करत नाही. आणि त्यामुळे मुळात छोटी कोविड सेंटर्स हेच त्याचं उत्तर आहे एक. आणि मोठ्या प्रमाणावर डॉक्टर्सना एक्स्ट्रा रेम्युनरेशन देऊन त्यांना एका वेळेला 3-4 हॉस्पिटलमध्ये तुम्ही लोकांना तपासणीसाठी जा असं आवाहन करायला लागेल. तुम्ही उठसूट डॉक्टरांवर ॲक्शनची भाषा करता, हॉस्पिटलवर ॲक्शनची भाषा करता. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुमचे सगळे मंत्री बरे होणार आणि प्रायव्हेट हॉस्पिटलच्या नावाने शंका करणार तुम्ही. ती महात्मा ज्योतिबा फुलेची काय योजना आहे? आमच्या अतुल भोसलेने
कराडला कृष्णा हॉस्पिटलमध्ये 1300 पेशंट्स बरे केले आणि आता 400 पेशंट एक्झिस्टिंग आहेत, म्हणजे 1700 झाले. 6 महिन्यात 55,000 रुपये मिळेल त्याला महात्मा ज्योतिबा. कसं काय काम करणार तो? आणि त्यामुळे सगळा म्हणजे आता मला सांगा की 29,000 कोटीच्या काल पुरवण्या मान्य झाल्या. आता प्रायोरिटी कुठली आहे? कोरोनाची प्रायोरिटी आहे की कोरोना कंट्रोल. एक 5-10 हजार करोड रुपये द्यायला पाहिजे होतं ना, पॅकेज द्यायला पाहिजे होतं. कोल्हापूरसारख्या ठिकाणी 600 बेड नव्याने निर्माण करण्याचे 60 कोटी मागितले, त्याला 1 महिना झाला. हे सँक्शन करायचं होतं का काय बाकीचं करायचं होतं? 29,000 कोटीमध्ये 29 रुपयेसुद्धा जर तुम्ही कोरोनासाठी देणार नसाल, तुमची प्रायोरिटी काय ती कळते. चला कंगना के बारे में कंगना ने मुंबई के बारे में, मुंबई पुलिस के बारे में क्या बोला उससे हम सहमत नहीं है. ये इसी हॉल में आशीष शेलार जी ने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया. लेकिन एक महिला के पीछे जिस प्रकार से लगे, यह महाराष्ट्र की छत्रपति शिवाजी महाराज के संस्कार की परंपरा नहीं है. कानून है, आप पुलिस स्टेशन में कंप्लेंट कर सकते हैं कि इसने ऐसा ऐसा कहा, अपमान हुआ, न्यायालय में जा सकते हैं. लेकिन 3 पक्ष एकत्रित आकर सरकार बना, लेकिन उसकी घमंड इतनी है, उस घमंड में वे कुछ भी कर सकते हैं ऐसा उनको लगता है. लेकिन हर विषय में कोर्ट उनको चपराक लगाती है. आज भी कंगना का घर तोड़ने का, ऑफिस तोड़ने का जो प्रयत्न हुआ, हाईकोर्ट ने स्टे दे दिया. और हाईकोर्ट ने कहा कि ये अघोषित स्टे था कि ये कोरोना के पीरियड में कोई भी इस प्रकार की एक्शन नहीं ली जाए, नॉट ओनली फॉर कंगना, सबके लिए था. तो उसको ठुकरा कर यदि एक्शन लेने तो सबकी लो. आज हमारे अतुल भातखळकर जी ने ट्वीट किया है, और ट्वीट फोटो लेकर किया है कि मातोश्री के 10 पग वहाँ अनधिकृत बांधकाम है तो उसको भी तोड़ो. तो कल एक बार हम भी एक लिस्ट डिक्लेयर करेंगे कि कितने मुंबई में अनऑफिशियल स्ट्रक्चर्स है, सबके लिए एक ही न्याय करो. एक महिला के पीछे इस प्रकार से सारों ने लगना, ये पुरुषार्थ नहीं है. कानून होने के बावजूद भी यह कानून समाप्त होगा. इस तरह की भाषा का प्रयोग हो रहा है. थोड़ी देर पहले कंगना रनौत ने वीडियो रिलीज किया है जिसमें मुख्यमंत्री को तू-ता करते हुए उन्होंने कहा है कि तेरा घमंड टूटेगा, आज तुमने मेरा घर तोड़ा. तो इस तरह की भाषा मुख्यमंत्री के बारे में मैंने पहले ही कहा कि कंगना के स्टेटमेंट जो भी होंगे, कल हुए, आज हुए, कल होंगे, उससे हम सहमत नहीं है. लेकिन एक महिला के पीछे इस प्रकार के लगना, ये संस्कृति है क्या हमारी? उसका ऑफिस तोड़ना, बाकी मुंबई में तो हजारों नहीं 10-20 हजार अनऑफिशियल स्ट्रक्चर्स हो गए, उसको हाथ नहीं लगाएंगे. या उसका भी अनधिकृत जो स्ट्रक्चर है वो कल भी था, परसों भी था, गत महीने में था, 2 महीने पहले था, आज ही क्यों तोड़ा? तो ये पॉलिटिकल एक्शन नहीं है. वो क्या बोलती है वो मैं पढ़ा भी नहीं, आपने मुझे बताया, हम उससे सहमत नहीं. छत्रपति शिवाजी महाराज ने महिला का सम्मान हमको सिखाया. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने कॉन्स्टिट्यूशन हमको दी कि भाई माधव भंडारी जी ने मुझे कुछ गलत कहा तो मैंने कोर्ट में जाकर कहना है कि भाई माधव भंडारी जी मुझे गलत कहते हैं, या माधव भंडारी का शर्ट पकड़ना, ये कानून हाथ में लेने के लिए बाबा साहेब अम्बेडकर जी ने सिखाया क्या? हाँ, तिच्या म्हणण्यामागे भाजप आहे असं जर असेल तर त्याने ते प्रूव्ह करावं. परंतु ज्या प्रकाराने हे दादागिरी करतायत आणि अर्वाच्य भाषा वापरतायत, तिथे जगजाहीर आहे. आमचा हात आहे की नाही ते शोधावं लागेल ना, तो शोधा पहिला. पण तुम्ही जी अर्वाच्य भाषा वापरते ती सरळ दिसत आहे. या महाराष्ट्रामध्ये एका पुरुषाने एका महिलेला हरामखोर म्हणायचं आणि ते सगळ्या लोकांना चालणार आहे. याचे जे परिणाम असतील ते आगामी काळामध्ये भोगावे लागतात. चला चहा घेऊन पुढच्या प्रश्न.